शेती हा शेतकऱ्यांच्या अर्थव्यवस्थेचा कणा असतो। खरं तर या काळ्या मातीमध्ये घामाचा प्रत्येक थेंब गाळत खरं तर कष्ट करत अनेक स्वप्न पाहिलेली असतात आणि यामध्ये बहरलेलं पीक म्हणजे त्या शेतकऱ्यांच्या समृद्ध जीवनाचा एक सुखकर मार्ग असतो। मात्र मराठवाड्यातली सध्या एक विदारक परिस्थिती जी आहे ते पाहायला मिळते। प्रत्येक वर्षी आहे तो इथला शेतकरी आभाळाकडे आस लावून असतो की इथं पाऊस कधी पडेल। मात्र सध्याचं जे चित्र आहे ते अगदी विदारक आहे। या वर्षी पावसानं अगदी थैमान घातलेलं आहे आणि अगदी होत्याचं नव्हतं सर्व झाले आहे। आपण बघू शकतोय की सध्या भूममधल्या चिचपूर ढगे या आपण भागामध्ये आहोत आणि या भागामधली ही जी बाग आहे द्राक्षाची अक्षरशः उखडून गेलेली आहे। इथली माती सुद्धा या सर्व पाण्याच्या प्रवाहामधून वाहून गेली आहे। अशी परिस्थिती खरं तर मन हेलावणार आहे। या सर्व ज्या वेदना आहेत त्या शेतकऱ्यांच्या मनाला अगदी होत आहेत। मोठा चिखल असेल किंवा सर्व जे उद्ध्वस्त झालेल्या बागाकडे पाहून शेतकऱ्याचं मन व्यतीत होतंय। त्याच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आहेत ते दाटलेले आहेत। त्यामुळे सध्या बघतोय की हे जे विदारक चित्र आहे याच्यामध्ये सर्व जो शेतकरी आहे तो हवादिल झाला आहे। कुणाच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे तर कुणाचं पशुधन आहे ते सुद्धा वाहून गेलेलं आहे। असं विदारक चित्र खरं तर शेतकरी बळीराजा ज्याच्याकडे आपण पाहिलं जातो तो शेतकरी मराठवाड्यातला अगदी व्यथित झाला आहे। ज्यांची ही जी बाग आहे किंवा ही जी जमीन आहे ती वाहून गेली ते शेतकरी सध्या या ठिकाणी आहेत। खरं तर आम्हाला सुद्धा हे पाहताना अगदी मन भरून येतंय। तुमचा सुद्धा कंठ दाटून आलाय। अगदी हे विदारक चित्र आहे। काय काय कशा पद्धतीचं हे सर्व पहिल्यांदा तुम्ही पाहताय आणि बघताय? कधीच आला नव्हता पाऊस इतका आणि त्याचं नव्हतं होऊन गेलेलं आहे। द्राक्षाची बाग मुळासकट उपटून गेलं फाउंडेशन ही। काय म्हणजे साधारण हे किती दिवसापूर्वी हे झालं आणि तू म्हणजे खूप कशा पद्धतीने कितीपर्यंत तुमची ही बाग होती आणि काय किती नुकसान झालं असा अंदाज? 5 वर्षापूर्वीची बाग आहे आणि नुकसान कमीत कमी माझं 12 ते 13 लाख रुपयाचं झालेलं आहे। आणि सगळं फाउंडेशन झाडं हे सगळं उकडून गेलेलं आहे नदीच्या पाण्याने। तर या सर्व बागेवरती तुम्ही काय स्वप्न बघितली होती? काय मुलांचं शिक्षण आहे, परपंच आहे आणि माझ्या विहिरीत पण पाणी केलंय। आता पाण्याचं सुद्धा हे राहिलेलं नाही, सोर्स राहिलेला नाही। मुलांचे शिक्षण कशासाठी कशावर करायचा, परपंच कशावर करायचा ही आज मला प्रश्न उभा राहिलेला आहे। खरं तर तुमच्या डोळ्यातले अश्रू आम्ही समजू शकतो, तुमच्या भावना समजू शकतो। टीव्ही 9चे सर्व प्रेक्षक सुद्धा हे सर्व तुमच्या भावना समजू शकतायत। तुमच्या बरोबर ती आमची सर्वांची संवेदना आहे। मात्र सध्या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, प्रत्येकाच्या बांधावरून जाऊन बघतायत। काय येऊन त्यांनी आश्वासित केलंय, काय तुम्हाला सांगितलंय? आश्वासित काही केलेलं आहे। 8,500 रुपये हेक्टरी देणार म्हणून सांगितलेलं। त्यांनी काय होणार आहे साहेब? 8 आणि 10,000 काहीच होणार नाही आमचं। माझं 12 ते 13 लाख रुपयाचं नुकसान आहे आणि त्याच्यासाठी काय होणार आहे? मुलांची शिक्षण कशाने करायची, परपंच कशावर भागवायचा, ह्या गोष्टी भागवायच्या कशा हे शासनाने कळवा, आम्हाला मार्गदर्शन करावं। आपण बघू शकतो की हताश, निराश आणि डोळ्यामध्ये असलेले हे अश्रू आपल्या सर्वांनाच अगदी वेदना देणारे आहेत। कारण की आपण बघू शकतो की एकीकडे शेतामध्ये पाणी आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आहे। हे सर्व चित्र आहे ते सर्व मन हेलावणार आहे। मात्र हा मराठवाड्यातला शेतकरी जर उभा करायचा असेल तर आता गरज आहे ती भरभक्कम मदतीची। खरं तर मंत्री येत आहेत, दौरे करतायत, भेटतायत। मात्र शेतकऱ्यांची एकच आस आहे की आम्हाला आमचं जे नुकसान झालं आहे त्या नुकसानामधून आम्हाला उभं करण्यासाठी आता सरकारनं आमच्यावरती भरीव मतदानाची मत आहे ते आम्हाला द्यावं आणि आम्हाला उभं करावं अशी जी आस आहे ते सर्व शेतकरी अगदी मनाच्या कंठापासून, बिंबीच्या देठापासून सांगताना आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही 9 मराठी, चिचपूर ढगे, भूम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।